2025 पासून जो बदललेला पॅटर्न आहे आणि या बदललेल्या पॅटर्न मध्ये आपण पाहतो की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं प्रचंड मोठं महत्व आहे. मग या ठिकाणी आपण पाहतो की आतापर्यंत नव्हतं का, तर आतापर्यंत सुद्धा याचं महत्व होतं. परंतु या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न आहेत. किंवा आम्ही राज्य सेवा करतोय तर ह्याच्यासाठी एनसीईआरटीचे बुक्स कोणते वाचले पाहिजे, स्टेट बोर्डचे बुक्स कोणते वाचले पाहिजेत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कंबाईनची तयारी करतो तर कंबाईन मध्ये कोणते कोणते स्टेट बोर्ड आम्ही वाचलं पाहिजे. आता ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मी की हे पुस्तक नेमकं वाचायचं कशासाठी असतं. आता बऱ्याचदा आपण पाहतो की तुम्ही रेग्युलर पुस्तक वाचता आणि त्याच्या जशा नोट्स काढत वाचता, तोच फॉर्मॅट तोच पॅटर्न इथं लागू होऊ शकतो का, तर अजिबात लागू होऊ शकत नाही. आता पहिला मुद्दा तुम्हाला आपण हे लेक्चर 2 स्टेप मध्ये पाहणार आहे. पहिली स्टेप आहे की यामध्ये नेमकं आपण काय वाचलं पाहिजे आणि दुसरी स्टेप आहे की कोणत्या विषयाला कोणतं एनसीईआरटी किंवा कोणतं स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे, मग कंबाईन साठी कोणतं आणि राज्य सेवेसाठी कोणतं. या दोन्ही प्रकारात हे लेक्चर आपल्याला पाहायचं आहे. एक 8 ते 10 मिनिटाचं लेक्चर होईल, जास्त वेळ मी घेणार नाही, पण हे लेक्चर अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, प्रचंड फायदा तुमचा होऊ शकतो. तर प्रथमतः मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू होत आहे 1999 ला, ज्यामध्ये समस्त स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पुस्तक आहेत ते एकदम डिटेल मध्ये शिकवले जाणार आहेत आणि कोणते कसे ते तुम्हाला पुढे कळवण्यात चालेल. तर पहिला मॅटर आपण बघूया की या ठिकाणी हे जे आपण बुक्स वाचत असतो तर हे नेमके काय वाचलं पाहिजे यामध्ये, हा पहिला विषय. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एनसीईआरटी वाचा किंवा या ठिकाणी स्टेट बोर्ड वाचा तर यामध्ये बघा हे वाचूनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे हे वाचूनच आपण इथपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एमपीएससी देतोय. मग डबल हे वाचण्याची काय गरज, रिपीट हे वाचण्याची काय गरज आहे. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी कधी असेल त्यावेळेस हे एक बर्डन होतं आपल्यावर की हे वाचल्यावर एवढं लक्षात ठेवावं लागेल, एवढं लक्षात ठेवल्यावर त्यातून मला एवढे मार्क पडतील. परंतु आता तुम्हाला हे कोणता एक घटक वाचताना पहिला मॅटर लक्षात घ्यायचा आहे, त्याला समजून घेणं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर तुम्ही इतिहासासारखा विषय पाहायचा झाला आणि इतिहासाचे जर आपण बेसिक पुस्तकं पाहिले, प्राचीनचं, मध्ययुगाचं, आधुनिक भारताचं, म्हणजे आपण आर एस शर्मा पासून बिपिन चंद्रापर्यंत ही सगळी पुस्तक पाहिली तर त्यांनी कुठलं स्टेट बोर्ड शिल्लक ठेवलं नाही किंवा त्यांच्याच पुस्तकावरनं स्टेट बोर्ड लिहिलेले आहे. हा मुद्दा क्लिअर आहे का नाही. म्हणजे आपण जर एखादं समजा पॉलिटीचा एम लक्ष्मीकांत पुस्तक वाचलं तर 11-12वीचं जे एनसीईआरटी वाचायचं ते मुद्दे त्यात असतीलच ना, नाहीत असं नाही, आहेत, बरोबर आहे. तरी मग ती डायरेक्ट पुस्तकावर न वाचता तुम्हाला सुरुवातीला ही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी का वाचायचे असतात, तर याला पहिलं कारण असतं की इथं एखाद्या 9वीतल्या 10वीतल्या 11वीतल्या 12वीतल्या पोराला समजल अशा भाषेत ती पुस्तकं लिहिली असतात. आणि म्हणून आपण ज्यावेळेस ते वाचतो त्यावेळेस त्याचा पहिला उद्देश ते समजून घेणं असावं, ना की लगेच घे 8वीचं पुस्तक काढ त्याच्या नोट्स, घे 9वीचं पुस्तक काढ त्याच्या नोट्स. डायरेक्ट त्यातून हाय असा प्रश्न फार कमी वेळा विचारला जातो. तर ही पुस्तकं वाचताना पहिलं लक्षात ठेवा की तुम्हाला तो घटक आहे. समजा तुम्ही तो पिरियडिक टेबल करताय तर नेमकं एलिमेंट काय असतात, पिरियडिक टेबलची रचना तशीच काय, हे बेसिक समजून घेण्यासाठी पुस्तक आहेत. का तर येणाऱ्या एक्झाम, येणारा काळ फॅक्च्युअल डेटापेक्षा समजून घेणारा डेटा हा किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून हे जे पुस्तकं वाचायचे आहेत ह्याच्या नोट्स काढण्याच्या भानगडीपेक्षा ह्याला समजून कशा प्रकारे घेता येतं. प्राचीन भारतामध्ये या ठिकाणी अभ्यासाचे साहित्य कोणती, शिलालेखाचं महत्व कोणतं, या ठिकाणी आपण पाहतो ताम्रपत्राची महत्व कोणते असतात, हे सगळे मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत जे आतापर्यंत घेतले नाहीत. आणि मग तुम्ही बनता अभ्यास करण्याच्या लेवलचे. आणि म्हणून या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्या. आता आपण वळूयात की कोणत्या विषयाला कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे. तर मी सुरुवात तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकापासून करतो. कोणतं, स्टेट बोर्ड. आता स्टेट बोर्ड मध्ये ध्यानात घ्या की जसं की राज्य सेवा आहे, काय राज्य सेवा आहे आणि कंबाईन
या 2 एक्झाम 2025 ला तुम्हाला द्यायच्या आहेत. आता राज्यसेवेला जर तुम्ही इतिहास विषयाचा मुद्दा पाहायचा झाला तर इतिहासाला तुम्ही सरळ सरळ 6वी ते या ठिकाणी 11वी पर्यंतची सगळीच पुस्तकं राज्यसेवेची स्टेट बोर्डची वाचायची आहेत. जर तुम्हाला आपल्या स्टेट बोर्डची वाचा राज्यसेवेसाठी इतिहास विषय बद्दल तुम्हाला माहिती लक्षात आली असेल. त्यानंतर भूगोल जर विषय पाहायचा झाला तर भूगोलला तुम्हाला इथून 6वी ते 12वी पर्यंतची समस्त पुस्तकं भूगोलसाठी तुम्हाला राज्यसेवा करत आहे. मग ते पूर्वसाठी कामी येणार आहे, ते तुम्हाला मुख्यसाठी सुद्धा कामी येणार आहे. का तर यातून तुम्हाला संकल्पना समजून घ्यायला सोपं जाईल. राज्य घटनेचा ज्यावेळेस आपण विचार करू तर राज्य घटना तशी 9वी 10वीचे पुस्तक आहे, परंतु त्यात काय पॉइंट नाही. तुम्हाला सांगतो बारीक बारीक गोष्टी आहेत त्या काय करायची गरज नाही, का तर त्या सहज कुठल्या विद्यार्थ्याला लक्षात येतात. म्हणून राज्य घटनेचा फक्त तुम्ही 12वीचं स्टेट बोर्ड करा, बाकी काय एक्स्ट्राचा मुद्दा करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर अर्थशास्त्र, तर अर्थशास्त्राला इथं जर आपण पाहायचं झालं तर 11वी आणि 12वी हे दोन्ही पुस्तकं अर्थशास्त्राची करायची. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल ओल्ड करू का न्यू पुस्तकं करू नवीन सिलेबसची, तर तुम्हाला सांगतो इतिहासाला ओल्ड असलं तर चालतंय, बाकी सगळ्याला तुम्ही न्यू जे बुक्स आहेत ते करा. आणि जर नाही सापडलं तर इतिहासाला सुद्धा नवीन आलेली स्टेट बोर्ड केली तरी सुद्धा चालतं. आता पुढचा विषय विज्ञान. आता विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञान इथं 8वीचं करण्यात काय पॉइंट नाही. 9वी 10वी आणि 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक हे स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला करायचं आहे. काय विषय त्यामध्ये फारसा अवघड नाही, नाहीतर 9वी 10वी करून ठेवा, काय विषय नाही. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर पर्यावरण विषय येतो. तर पर्यावरणामध्ये 11वीचं जे बायोलॉजी पुस्तक आहे बघा, त्यातलं शेवटचे 2 चॅप्टर आहेत, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, हे 2च चॅप्टर करायचे, बाकी करायची गरज नाही. तर अशा प्रकारे जर आपण पाहायचं झालं तर इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि पर्यावरणासाठी तुम्ही ही स्टेट बोर्डची पुस्तकं करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला पूर्व मुख्य या दोन्ही परीक्षेसाठी कामाला येतील. आता जर आपण कंबाईनसाठी पाहायचं झालं तर कंबाईनला इतिहासाचं फक्त 11वीचं पुस्तक करा, तेही ओल्ड इतिहास. कोणतं? 11वीचं इतिहास करा, बरोबर आहे. याच्या पलीकडे कंबाईनला वेगळे पुस्तकं वाचण्याची गरज नाही. त्यानंतर कंबाईनचा भूगोलचा जर विचार केला तर कंबाईनच्या भूगोलला तुम्ही 6वी ते या ठिकाणी 11वी पर्यंतची पुस्तकं वाचा, सगळीच लागतात. का तर थोडंफार जगाचं जरी असलं अक्षांश, रेखांश, फलाना, बिस्ताना, तो तुम्हाला माहिती असणंच गरजेचं आहे. त्यानंतर राज्य घटना ऍज इट इज तुम्हाला या ठिकाणी कंबाईनला 11वी आणि 12वीची तुम्हाला वाचावी लागेल. त्यानंतर अर्थशास्त्र सुद्धा 11वी आणि 12वी कंबाईनला वाचावं लागेल, बरोबर आहे, अर्थशास्त्र सुद्धा. आणि विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञान या ठिकाणी 9वीचं आणि 10वीचं वाचा, या ठिकाणी तुम्हाला काय 11वीचं बायोलॉजी वाचायची गरज नाही. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे करा आणि राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे करा. आणि जर तुम्हाला काय जड वाटतच असेल तर आपली बॅच आहे, ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. का तर काहीतरी नवीन करायला, काहीतरी नवीन पद्धतीनं सामोरं जावं लागेल. नाहीतर तुमची जी धाटे आहे जुनी अभ्यासाची, त्याच धाटीनं जर गेला तर काय बऱ्याचपैकी रिझल्ट हाती येत नसतात. आता हे झालं स्टेट बोर्ड. आता जर आपण पाहायचं झालं एनसीआरटीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, राज्य सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच एनसीआरटी वाचायचं आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांना एनसीआरटी वाचण्याची गरज नाही. एनसीआरटी एकतर मराठी मीडियम मध्ये आहे किंवा आपल्या एकतर हिंदी मीडियम मध्ये आहे किंवा एकतर इंग्लिश मीडियम मध्ये आहे. तुम्हाला जी भाषा कन्व्हिनियंट वाटते ती करा, बरोबर आहे. ज्या भाषेत तुम्हाला योग्य वाटते ते करा, बरोबर. आता लक्षात घ्या, आता जर इथं इतिहासाचा विषय काढला तर एनसीआरटी तुम्ही 6वी पासून धडधडीत 12वी पर्यंत एनसीआरटीचे बुक्स वाचायचे आहेत. आता यात 9वीचं नाही वाचलं तरी जमतं, तुम्हाला सांगतो. पण 8वीचं भाग 1 आणि भाग 2 दोन्ही एनसीआरटी तुम्हाला वाचायचे आहेत. कशाचं? 6वी ते 12वी लिहिलंय, पण यातनं काय करा, 9वी वजा करा आणि 8वीचं भाग 1 भाग 2 दोन्ही पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. भूगोलला तुम्हाला या ठिकाणी जर पाहायचं झालं एनसीआरटी मध्ये तर सरळ सरळ 6वी ते 12वी तुम्हाला भूगोल मध्ये अभ्यासायचं आहे.
यामध्ये काही डाऊट नाही. राज्य घटनेचा जर विचार केला तर राज्य घटना इथं 10वी 11वी आणि 12वी या ठिकाणी हे एनसीईआरटीचे बुक्स तुम्हाला वाचायचे आहेत. अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला तर अर्थशास्त्रात 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचायचंय. पण 11वी आणि 12वी मध्ये भाग 1 भाग 2 असे 2 पुस्तक आहेत. त्यामध्ये भाग 1 आहे मायक्रो इकॉनॉमी आणि भाग 2 आहे मॅक्रो इकॉनॉमी. हे मॅक्रो इकॉनॉमी वाचायची तुम्हाला, मायक्रो इकॉनॉमी तुम्हाला वाचायचं नाही. आणि त्यानंतर इथं पर्यावरणचा जो घटक आहे ह्या पर्यावरणाचा विचार केला तर तुम्हाला सरळ सरळ 11वीचे हे लास्ट 2 बायोलॉजीचे चॅप्टर तुम्ही एनसीईआरटी मधून करू शकता. तर अशा प्रकारे इथं जर विज्ञान सुद्धा पाहायचं झालं तर विज्ञान सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 9वी आणि 10वीचं विज्ञान या ठिकाणी तुम्हाला सीबीएसई पॅटर्न मधून अभ्यासायचं आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला पाहायचं आहे की या पद्धतीनं तुम्हाला ही पुस्तकाची लिस्ट आजपासून जवळ पाहिजे. का तर ह्या लिस्टमुळे तुम्हाला तुमचा अभ्यास सोपा होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पहिलं बॅकग्राऊंड तयार करावं लागेल. का तर बघा, विषय समजल्याशिवाय त्याच्या फॅक्ट्स लक्षात राहत नसतात. म्हणजे तुम्हाला पॉइंट ना पॉइंट पाठ करायचा नाही त्यातनं, नाहीतर कोणत्या सालात काय झालं, डेट किती होती, अशा प्रकारे अभ्यास करायचा नाही. साधारणतः एखाद्या घटनेनंतर दुसरी घटना घडली. जसं की आपण पाहतो की 9 जानेवारी 1915 महात्मा गांधीजी भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. मग त्यांनी पहिला चंपारण्याला लढा उभा केला. मग या ठिकाणी आपण पाहतो खेडा, मग अहमदाबाद सत्याग्रह, मग रवलेट ऍक्ट सत्याग्रह. तर याचे डेट वगैरे एवढ्या बारा भानगडीत पडायचं नाही. कोणत्या घटनेनंतर कोणती घटना झाली हे समजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही भूगोल वाचताय, एखादं वारं कसं तयार होतं, हिमालय कसा तयार होतो, सह्याद्री कसा तयार होतो, ह्या बारक्या बारक्या घटना ज्या आहेत ह्या घटना आपल्याला माहित नसतात. त्या तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचल्यावर कळतं. म्हणजे आपण पाहतो की आज आपण ऑक्सिजन या ठिकाणी नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड हे सगळं आहे, कितीचं प्रमाण किती पाठ करून तोंडाला फेस येतो. पण एक्झॅक्ट हे पृथ्वीवर आले कुठनं किंवा पृथ्वीच आली कुठनं ह्याला आपण म्हणतो एक बेसिक स्टडी. आणि ती स्टडी कशी आहे, ज्यावेळेस तुम्ही इकडं 11वीचं एखादा भूगोल वाचताय त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतं नेमका काय प्रकार आहे आणि नेमकं एक कसं घडत गेलेलं आहे. त्यामुळं या गोष्टी नेहमी लक्षात घ्या. पृथ्वीचा अंतरंग असेल, वातावरण असेल, नेमका याचा बेस काय आहे, तर याची तयारी होती. आणि जर तुम्हाला वाटेल की सर आम्ही या ठिकाणी इथं आलो तर काय होईल का, तर इथं आल्यावर तुम्ही चिंताच करायची गरज नाही. डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आहे, ऍपची लिंक डाउनलोड करा. आणि पुस्तकं कुठे मिळतील तर ती आपल्या ऍपवर सगळी पुस्तकं आहेत, मोफत आहे. ती सगळी स्टेट बोर्ड, सगळी एनसीईआरटी आपल्या ऍपवर टाकण्यात आलेले. त्यामुळे ऍप पण डाउनलोड करा, तिथं तुम्हाला ती सगळी पुस्तकं प्राप्त होतील. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्याबरोबर 2025 ला ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय आपल्या बरोबर तयारी करायची तर राज्य सेवा म्हणा किंवा कंबाईन म्हणा हे बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. असो तर एवढ्यावर मला बोलून थांबायचं आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.